नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 या विषयामध्ये आपण गेल्या तासिकेला आपणाला काही नैसर्गिक आपत्तीने मानवाची कशा प्रकारची हानी होते हे आपण पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे या निसर्गातील गोष्टींची, घरांची आणि व्यक्तीची, मालमत्तेचे कशा प्रकारे नुकसान होतं हे आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये आपण पूर आल्यानंतर कशा प्रकारे वाहने वाहून जातात आणि कितीतरी भौतिक बाबींचं आपलं नुकसान होतं. त्याचबरोबर भूकंपामध्ये नेमकी कशा प्रकारची जीवित आणि वित्तहानी होते हे आपण सर्व अभ्यासलेले आहोत. आणि अशा नैसर्गिक आपत्ती घडत असताना योग्य प्रकारची काळजी आपण कशी घ्यायला हवी हा देखील विचार महत्त्वाचा आहे. तुम्ही हे सगळं अभ्यासलेलं आहे. आज आपण एक नवीन पाठ घेऊन समोर येत आहोत. या पाठाचं नाव आहे, या ठिकाणी आपण आज आपला परिसर धोक्यात आणत आहोत का? आपण परिसर धोक्यात आणत आहोत का, असं या पाठाचं शीर्षक आहे. आज आपण म्हणतो की माणसाने खूप सारी प्रगती केली, अनेक गॅजेट्स आपण वापरतोय, मोबाईल सारखे तंत्रज्ञान आपण वापरतोय, इमारतींच्या रांगा शहरांमध्ये लागलेल्या आहेत, वाहनांची गर्दी आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे सगळीकडे धूर आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपलं आरोग्य आहे. मग ही सर्व आर्थिक प्रगती करत असताना एक व्यक्ती म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून आपण हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे की या सर्व धावपळीमध्ये, या सर्व प्रयत्नांमध्ये आपण आपला परिसर धोक्यात आणत आहोत का? आपल्या परिसराची हानी कुठे होत आहे का? तर या सर्व बाबी आपल्याला पडताळून पाहणं गरजेचं आहे आपल्या भविष्यासाठी. चला तर बालमित्रांनो, तर आपण या पाठाविषयी अधिक माहिती घेऊया. आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 घटक 24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? उपघटक आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? पहा, या ठिकाणी तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत. एक चित्र आहे 20 वर्षापूर्वीचं आणि दुसरं म्हणजे आजचं चित्र आहे. तर 20 वर्षापूर्वी आपण काय पाहिलेले पहा, या ठिकाणी 20 वर्षापूर्वी आपल्याला गावाकडे शेती पाहायला मिळते. त्याचबरोबर त्या ठिकाणी रेल्वेचा रूळ आपण पाहतोय, मोठं झाड आहे, काही पशु आपल्याला दिसत आहेत, छोटंसं घर आहे. हे 20 वर्षापूर्वी असं निसर्ग संपन्न अशा प्रकारचं चित्र आपण पाहत आहोत आणि वस्ती देखील छोटी आहे. आता आपण उजव्या बाजूला जे चित्र आहे ते शहराचं चित्र दिले. पहा, या चित्राकडे येऊयात. शहरामध्ये आपल्याला काय दिसते पहा, या ठिकाणी झाडांची संख्या अगदी नगण्य आहे, वाहनांची आणि व्यक्तींची संख्या जास्त आहे, इमारतींच्या रांगा आहेत आणि या ठिकाणी नेमका आपण निसर्ग कुठेतरी कमी झालेला आहे. निसर्गातल्या हे जैविक घटक जे आहेत त्याच्यामध्ये वनस्पती आहेत, पशु असतील, हे सर्व भाग शहरामध्ये कमी झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. या परिसराशी संबंधित एक छोटासा सहभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंची या शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, तो आपण पाहूयात. 20 वर्षांपूर्वी शहरा शेजारी नवी वस्ती झाली व इमारती खूप मोठ्या झाल्या आहेत व आपल्या पर्यावरणाची रक्षण आपण करत आहोत का याची आपण जाणीव केलेली पाहिजे. आपण आपल्या शहरा शेजारी खूप मोठी झाडे होती, जंगले होती व खूप मोठी शेती होती. आता ती कापून तिथे इमारती व मोठमोठे कारखाने बनवले जात आहेत व आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे व याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे व आपण आपल्या परिसर धोक्यात घालत आहोत का हे आपल्याला कळले पाहिजे. तर आत्ताच आपण या विद्यार्थ्यांनी या चित्राच्या संदर्भाने आपली दिलेली प्रतिक्रिया सूचक अशा प्रकारची पाहिलेली आहे, सूचक प्रतिक्रिया. आता आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत. एक चित्र शहराचं आहे, दुसरं खेडेगावचं आहे आणि तिसरं चित्र जे आहे ते जंगलाचं आहे. पहा, मग तुम्हाला या चित्रामध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये सारखेपणा आढळतोय पहा. सारख्या गोष्टी कोणत्या तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी? काही गोष्टी सारख्या आढळतात का? पहा नीट लक्ष देऊन. तुम्हाला त्यातलं साम्य शोधायचंय. तर तुम्हाला असं दिसून येईल की खेडेगावामध्ये आणि या जंगलामध्ये थोडंसं काही साम्य आहे. साम्य कसं आहे पहा.
की खेडेगावामध्ये आपल्याला वनस्पती पाहायला मिळतात, काही पशु पाहायला मिळतात. तशाच प्रकारचे वनस्पती आणि पशु जंगलामध्ये आपण पाहतो. परंतु जंगलामध्ये वाहनं नाहीत, इमारती नाही आहेत आणि माणसांचा सहवास देखील जंगलामध्ये नाही आहे. म्हणजे हे आपल्याला काही गोष्टी सारख्या दिसत आहेत आणि काही भिन्न दिसतात. आणि जंगलाचा आणि शहराचा आपण जर या ठिकाणी तुलना केली दोन्ही गोष्टींची, तर या दोन्ही बाबीमध्ये प्रचंड आपल्याला तफावत दिसते. शहरामध्ये कुठे वनस्पती आपल्याला पाहाव्यास जास्त मिळत नाहीत, त्याचबरोबर वाहनांच्या रांगा आहेत, त्यानंतर पशु आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. शहरामध्ये सगळीकडे धावपळ चालू आहे, अशा प्रकारचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. पुढे जाऊया. एक छोटासा व्हिडिओ आहे बालमित्रांनो, आता आपण तो पाहूया. माणसाचा विकास. सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे. बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन सुलभ करत असतो. परिसरातील वस्तू सर्वच सजीव वापरत असतात, पण माणूस परिसरातील वस्तूंचा बारकाईने अभ्यास करतो. परिसरातील वस्तूपासून नवीन पदार्थाची निर्मिती करतो. कसे ते पहा. सुमारे 150 वर्षापूर्वीची गोष्ट. खनिज तेलाचा वापर कसा करावा हे संशोधकांनी शोधून काढले. माणसाच्या हाती एक नवे उपयुक्त इंधन आले. ते इंधन वापरून चालवता येतील अशी काही वाहने माणसाने निर्माण केली. त्यात मोटार कार, बस, ट्रक, स्कूटर या वाहनांचा समावेश होतो. दगडी कोळसा वापरून चालणाऱ्या आगगाड्याही संशोधकांनी बनवल्या. पूर्वी गावाला जायचे असेल तर माणसे पायी, घोड्यावर अथवा बैलगाडीने जात असे. ओझे वाहण्यासाठी निरनिराळे जनावरे अथवा जनावरांकडून ओढल्या जाणाऱ्या गाड्या वापरल्या जात. आता आपण बसने किंवा आगगाड्यांनी जातो, त्यामुळे कष्टही वाचतात आणि वेळही कमी लागतो. आपले जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध व्हावे म्हणून आपण निरनिराळ्या योजना हाती घेतो. पाण्याची गरज भागावी म्हणून आपण धरणे बांधतो. वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण करतो. गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढतो. प्रत्येकाला निवारा हवा म्हणून नवीन घरे बांधतो. यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला परिसरातून मिळवाव्या लागतात. जंगले, शेते, खाणी अशा ठिकाणाहून त्या मिळतात. कारखान्यात आपण घाण झालेले पाणी नदीत सोडतात. या साऱ्याचे परिणाम परिसरावर होतात. परिसराची हानी होऊन त्याचे सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतात. मग मानव प्राणी तरी यातून कसा सुटेल. या ठिकाणी आपणाला लोकसंख्येतील वाढ पाहायचे. जर आपण या लोकसंख्येमध्ये सातत्याने झालेली वाढ याचा जर अभ्यास केला तर आपणाला आपल्या भारताची जनगणना डोळ्यासमोर ठेवावी लागेल. भारताने 1951 साली जी जनगणना केली होती त्यावेळेला आपल्या देशाची लोकसंख्या किती होती पहा. आपण जर या गोष्टीचा या जनगणनेची जर आपण माहिती मिळवली तर आपल्याला असं लक्षात येईल की 1951 साली भारताची लोकसंख्या ही 36 करोड 10 लाख सुमारे साधारणपणे 36 करोड 10 लाख इतकी लोकवस्ती स्त्री आणि पुरुष आपल्या भारताची 1951 साली भारताच्या जनगणनेनुसार असल्याचे आपल्या लक्षात येईल. आपण अभ्यासू शकतो. आता आपण 2011 साली जी जनगणना झालेली होती त्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की तीच लोकसंख्या जी 1951 साली 36 करोड 10 लाख होती ती 2011च्या जनगणनेनुसार 121 करोड 8 लाख सुमारे 121 करोड 8 लाख इतकी लोकसंख्या भारताची झाली. म्हणजे पहा या लोकसंख्येमध्ये खूप मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. तर याविषयीची आपण अधिक माहिती पुढे पाहूयात. गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली. अजूनही ती वाढत आहे. आपण ज्या वस्तू परिसरातून गरजेपोटी घेतो त्यांची मागणी अतोनात वाढली. खेडेगावामध्ये रोजगार मिळेनासा झाला. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहरांकडे जाऊ लागले. शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली. शहराची लोकसंख्या तर अतोनात वाढली कारण खेडेगावातील लोक रोजगारासाठी शहरात येऊ लागले.
शहरातील लोकांना पुरेसे पाणी मिळेना. घरांची संख्या अपुरी पडायला लागली. लोकांना राहायला जागा मिळेना. शहराभोवती शेती होती, मोकळ्या जागा होत्या. तिथे आता नवीन वसाहती झाल्या. नवीन वसाहती व रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली. शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात. म्हणून शहरातील लोक वाहने खरेदी करू लागले. सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली. शहरातल्या हवेत हा धूर मिसळू लागला. त्याचा परिणाम म्हणून शहरांमधील लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले. दमा आणि फुफ्फुसांचे विकार या व्याधींचे प्रमाण वाढले. शहरातून झाडे हद्दपार झाली. त्यामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच मिळेनाशी झाली. शहरातल्या हवेत धूर मिसळू लागल्याने त्याचाही त्रास पक्ष्यांना होऊ लागला. तहान लागली की पक्ष्यांना पाणी मिळेल याची खात्री नसते. या कारणांनी शहरातील पक्षी कमी होऊ लागले आहेत. फुलपाखरे आणि इतर कीटक यांचीही संख्या रोडावू लागली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे कधी कधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. त्यामुळे भर वस्तीत पाणी साचते. त्यात डास वाढतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. शहरातल्या वस्तीवर लोकसंख्या वाढीचे वाईट परिणाम कसे होतात ते पाहिलेत ना? आताच आपण पाहिलं की लोकसंख्येचा प्रस्फोट कसा होतो आणि या लोकसंख्या वाढीमुळे आपल्या मानवी जीवनावर कशा प्रकारचा ताण येतो आणि त्यातून कशी नैसर्गिक आपत्ती ओढावू शकते आणि आपला परिसर आपण कसा धोक्यामध्ये येत आहे हे आपण सर्व अभ्यासू शकतो. या सर्व बाबींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायचंय की बाबा या वाढत्या लोकसंख्येचे आणखी काही दुष्परिणाम आहेत. जमिनीतले पाणी आटत चालले. पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे. माणूस शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे, बांधकाम अशा कामांसाठी आपण पाणी वापरतो. पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, विहिरी आटू लागतात. हे पाणी मार्च महिन्यापर्यंत कसेबसे पुरते. पुढे उन्हाळ्यात तर अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. माहित आहे का तुम्हाला, जिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाण्याची सोय होऊ शकते तिथेच माणसे वस्ती करतात. आता चित्रामध्ये पहा, या ठिकाणी तुम्हाला धरण दिसतंय. जो पाण्याचा स्रोत आहे, धरणामध्ये पाणी साठवलं जातं, पावसाचं पाणी, आणि हे गरजेनुसार मानवी जीवनामध्ये वापरलं जातं, शेतीसाठी किंवा पाणी पिण्यासाठी, कारखान्यासाठी. त्याचबरोबर उजवीकडील जे चित्र आहे या चित्रामध्ये आपण असं पाहतो की कूपनलिका जी आहे, म्हणजे आपण बोरवेल मधून पाणी हापशाच्या माध्यमातून जमिनीतलं पाणी वर उपसलं जातं आणि ते पाणी वेगवेगळ्या कारणासाठी माणूस उपयोगात आणतो. ही लोकसंख्या वाढत असल्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की ह्या खाणकामामध्ये खूप साऱ्या कूपनलिका, खूप सारे बोरवेल आता घेतल्यामुळं जमिनीतल्या पाण्याचा स्तर जो आहे तो कमी होऊ लागलाय, खाली 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 होत चाललेला आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. विजेवर चालणाऱ्या पंपांचाही शोध लागलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी लोक डिझेलवर अथवा विजेवर चालणारे पंप या ठिकाणी वापरत आहेत. हा देखील बदल आपल्याला पाणी उपसण्याच्या संदर्भाने पाहू शकतो. लोकसंख्या अतोनात वाढल्यामुळे आता उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई चांगलीच जाणवते. लोकसंख्या वाढल्यामुळे आणखी एक बिकट समस्या उभी ठाकली आहे, ती आहे अन्न पुरवठ्याची. देशात पिकणारे अन्न वाढत्या लोकसंख्येला पुरे पडेनासे झाले आहेत. त्यामुळे आपल्या देशातील वैज्ञानिकांनी शेतीमध्ये सुधारणा केल्यात. पूर्वी शेतकरी बऱ्याच ठिकाणी वर्षाकाठी बहुधा एकच पीक घेत. आता ते सुद्धा दुबार आणि तिबार पिके घेऊ लागले आहेत. हा झालेला शेतीतला बदल आहे. त्यामुळे अन्नाचे उत्पादन वाढले, पण शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली. अन्नाची जशी गरज वाढली, निर्माण झालेली आहे, वाढ झालेली आहे, तशीच पाण्याची देखील मागणी वाढलेली आहे. थोडंसं आपण डोकं चालवूया. पूर्वी शेतीसाठी वर्षाकाठी केवळ पावसाळ्यात पाणी लागे. आता ते बऱ्याच ठिकाणी 8 महिने लागते. तिथे दुबार पिके घेतात. तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते. पाऊस तर फक्त पावसाळ्यात पडतो. मग उरलेले 8 महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामांसाठी पाणी कुठून येते? चला तर पाहूया. पावसाळा संपला की काही दिवसांनी पाण्याची टंचाई निर्माण होते. पहा, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात शेतातल्या पिकांना पाणी कुठून आणायचे, कुठून द्यायचे? पावसाचे जे पाणी जमिनीत मुरलेले असते ते अशा वेळी उपयोगी पडते. विहिरींना आणि कूपनलिकांना जे पाणी लागते ते जमिनीत मुरलेले पाणीच असते. पूर्वी हे पाणी पारंपरिक पद्धतीने दिले जाई. कोकणात नारळी, पोफळी आणि केळी यांच्या वाड्या असतात. पहा, तिथे या वाड्यांना विहिरींचे पाणी रहाट गाडग्याने दिले जायचे. रहाट गाडगं तुम्हाला माहित आहे, त्या ठिकाणी मोठ असते आणि ते मोठच्या माध्यमातून बैल त्या ठिकाणी मोठ ओढतात, रहाट गाडगं ओढतात आणि
पाणी उपसलं जातं आणि हे पाणी शेताला दिलं जातं. त्या वाशाच्या आधाराने एक मोठे लाकडी चक्र बसवलेले असते. ते उभे फिरू शकेल अशी व्यवस्था असते. त्या चक्राला रहाट असे म्हणतात. या रहाट गाडग्याच्या मदतीने गाडग्यांची एक माळ गोल गोल फिरेल अशी बसवलेली असते. फिरता फिरता त्यातील गाडगी पाण्यात बुडतात, वर येतात आणि पाण्याने भरतात. रहाटावरून खाली जाताना ही गाडगी उलटी होतात. गाडग्यांमधील पाणी खाली पडते, ते एका पन्हाळीत पडते. या पन्हाळीतले पाणी वाडीला देतात. रहाट आणि गाडगी मिळून ही यंत्रणा बनते, म्हणून याला रहाट गाडगे म्हणतात. रेडा किंवा बैल लावून हे रहाट गाडगे फिरवले जाते. कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी रहाट गाडगे वापरतात. ह्या पहा चित्र आहे, खाली या ठिकाणी दिलेले रहाट गाडगं या ठिकाणी चित्र आहे. आणि मोठ कशी असते पहा, बैलाच्या मदतीने ही मोठ ओढली जाते आणि पाणी त्या माध्यमातून पिकाला दिलं जातं. ही मोठ आहे पहा. महाराष्ट्रात कोकण सोडून बाकीच्या भागांमध्ये पूर्वी विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मोठ वापरली जायची. जाई मोठ म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी दोरखंडाला बांधून ती विहिरीत सोडतात. पाण्याने भरली म्हणजे बैल लावून ती वर ओढतात. ते पाणी शेताला आणि देतात. आता मोठ अगदी थोड्या ठिकाणी वापरली जाते. पहा, पूर्वी मोठ पुष्कळ प्रमाणात वापरली जायची. आता मोठ कमी प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते, कारण आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी उपसलं जाते. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेलचे आणि विजेचे पंप वापरले जातात. पूर्वी मोठा इतके पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात. शिवाय दुबार किंवा तिबार शेतीमुळे पावसाळा सोडून इतर काळातही ते चालवले जातात. याचा परिणाम म्हणून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. पहा, म्हणजे आता आपण पाहिले की शेती लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांना अन्न पुरत नाही म्हणून अन्न अधिक मिळावं, योग्य प्रमाणात मिळावं म्हणून आपण दुबार तिबार पद्धतीने शेती करू लागलो. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज निर्माण झाली आणि अतिरिक्त पाणी आपण वापरू लागलो. यामुळे पाण्यातील जमिनीमधील पाण्याचे साठे अतिशय कमी होऊ लागले आणि भविष्यामध्ये पाणीचं जलसंकट आपणा सर्वांवर समोर येत आहे. अशा पद्धतीने हा सर्व झालेला जो प्रवास आहे तो आपण या परिसर अभ्यासाच्या माध्यमातून शिकत आहोत. पुढे जाऊया. आज आपण नेमक्या कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केलेला आहे त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. खनिज तेलाचा वापरून चालणाऱ्या मोटार कार, बस, स्कूटर अशा वाहनांचा शोध लागला. आगगाड्यांचाही शोध लागला. प्रवास करणे सोपे झाले. पहा, या ठिकाणी खनिज तेल वापरून प्रवासाला आपलं या ठिकाणी साधन उपलब्ध झालं. आज आपण आवागमन, दळणवळण या खनिज तेलाच्या वापरामुळे अतिशय सहजपणे आणि सुलभपणे करू शकतो. त्यामध्ये आगगाड्यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे आणि प्रवास हा सुरक्षित होऊ लागलेला आहे. आपण धरणे बांधतोय, रस्ते आणि लोहमार्ग बनवतो, कारखाने काढतो, घरे बांधतो, कारखान्यातले घाण झालेले पाणी नदीत सोडतो. त्यामुळे परिसराची हानी होते, त्याचे जीवनसृष्टीवर वाईट परिणाम होतात. पहा, या ठिकाणी धरणं बांधल्यामुळं आपण काय करतोय पहा, या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी आहेत. धरणं बांधतो, रस्ते आहे, लोहमार्ग आणि कारखाने यांची संख्या वाढते, घरं बांधत आहोत. या सर्व बाबतीमध्ये जे घाण झालेले पाणी आहे ते पाणी कारखान्यातलं आपण नदीत सोडतो आणि आपला परिसर काय होतो, परिसराची हानी होते आणि आपल्याला दूषित पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे अनेक आजारांचा उद्भव होतो. अशा पद्धतीने या सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतोय. आणि आपण पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी जर नदी, तलाव यामध्ये जर मिसळलं गेलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या माशांना देखील त्यांचं आरोग्य आणि जीवन धोक्यात येऊ शकतं. अशा पद्धतीत त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहावयास मिळतोय. लोकसंख्येमध्ये बेसुमार वाढ झालेली आपण पाहतोय. आज परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंची मागणी ही अतोनात वाढली आहे. आज आपण लोकसंख्येची तुलना पाहतोय. लोकसंख्या वाढत झपाट्याने चाललेली आहे. याचा अतिरिक्त भार जो आहे हा या सर्व जीवनावश्यक वस्तूंवर पडतो आहे आणि त्यामुळं आपल्याला अनेक अडचणीमध्ये वाढ होते. तसेच रोजगारासाठी खेडेगावातून लोक शहराकडे जाऊ लागले. म्हणजे शहरामधली लोकसंख्या जी आहे ती अतिशय वाढीत चाललेली आहे. शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागलेली आहे. नवीन वसाहती बांधण्यासाठी झाडे तोडावी लागली. आता लोक शहराकडे येऊ लागले तर लोकांना राहण्यासाठी घरं हवीत आणि घरं कुठून येणार? घरं बांधण्यासाठी त्यासाठी लाकडांची आवश्यकता असते. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड आणि वृक्षतोड झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की पर्जन्यावर त्याचा परिणाम झाला आणि या ठिकाणी निसर्गाचा समतोल ढासळायला सुरुवात झाली. वाहनांची संख्या वाढतीये. वाहनांच्या धुरामुळे लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले.
वाहनातून वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड आणि इतर दूषित घटक जे आहेत वायू ते निसर्गामध्ये आपल्या नाकावाटे आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन आपल्या फुफ्फुसाचं कार्य बिघडवू लागले आणि आपले आरोग्य धोक्यात आणू लागले. तर या वाढत्या वाहनांचा आपल्या मानवी जीवनावर आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाल्याचं आपण पाहाव्यास मिळतं. पुढे झाडे तुटल्याने शहरांमध्ये पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही. पक्षी जीवन पशुजीवन देखील तितकंच आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय की झाडच नाही म्हणल्यानंतर पक्षी घरटी बांधणार कुठे, पक्ष्यांना निवारा कुठे मिळणार, पक्ष्यांना अन्न कसं मिळणार, पक्षी जिवंत कसे राहतील, अशा अनेक समस्या आपण आज वृक्षतोडीमुळे पाहत आहोत. तसेच हवेत धूर मिसळू लागला त्यामुळे शहरात पक्षी फुलपाखरे आणि इतर कीटक यांची संख्या कमी होत आहे. पक्ष्यांना फुलपाखरांना कीटकांना निसर्ग संपन्न वातावरण जर असेल तर त्यांना त्यांची संख्या देखील मुबलक प्रमाणामध्ये असते आणि त्यांचं जीवन आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचे त्यांची रेलचेल निसर्गामध्ये पाहाव्यास मिळते. परंतु नेमकं लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषणामुळे या सर्व पशु पक्षी आणि कीटकांचा अंतर्भाव त्यांचा जीवनामध्ये मानवी जीवनातला सहवास कमी होत चालला आणि हे शहरापासून गावापासून दूर जंगलाकडे वळू लागलेत. म्हणजे हे पशुधन आपल्याला आपल्या या ठिकाणी आपल्याला परिसरात पाहाव्यास मिळत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे आणखी एक गोष्ट झालेली आहे पहा, अन्नधान्याची मागणी वाढली. शेतकरी आता दुबार आणि तिबार पिके घेऊ लागले आहेत. त्यासाठी शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आणि अतिरिक्त पाण्याची गरज कुठून भागवणार अशा अनेक प्रश्न माणसासमोर निर्माण झालेले आहेत. कोकणामध्ये पूर्वी रहाट गाडग्याने पाणी दिले जाई तर महाराष्ट्रातील इतर भागात मोटेने दिले जायचे. हे पाणी जे आहे हे पाणी पूर्वीच्या काळी रहाट गाडगे आणि मोट या माध्यमातून पाणी शेताला पिकाला दिलं जायचं. आता बऱ्याच ठिकाणी शेतीसाठी पंपाने पाणी खेचले जाते. त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. आज आपण पाहतोय शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी निवाऱ्यासाठी आणि इतर कारणासाठी बोरवेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाडतायत आणि त्यामुळं जमिनीतील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे आणि भविष्यामध्ये मानवी जीवनावर फार मोठं संकट निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टी जर आपल्याला या अडचणीवर मात करायच्या असतील तर आपल्याला वृक्षारोपणाचा रामबाण उपाय करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला निसर्गाचा समतोल साधण्यासाठी एक व्यक्ती म्हणून, एक समाजातील घटक म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी योग्य प्रकारची भूमिका आपणा सर्वांना घेण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. तर आज आपण काय शिकलो पाहूया. हे पाहत असताना आपण हे पाहणार आहोत की या पाठावर आधारित एक स्वाध्याय आहे. तो स्वाध्याय आहे आपणाला हा स्वाध्याय अभ्यासायचा आहे आणि या स्वाध्यायामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांचे उत्तर देखील आपणाला शोधून आपल्याला लिहायचे आहेत आणि आपल्याला एकमेकांना सांगायचे आहेत आणि हा पाठाविषयी आपली जी भूमिका आहे ती भूमिका समजून भविष्यात नक्कीच आपण पुढे जाणार आहोत. एक योग्य नागरिक म्हणून आपण या पर्यावरणाचं रक्षण करणार आहोत. तर बालमित्रांनो, आपण परिसर धोक्यात आणत आहोत का या पाठाविषयी आपण विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे. तर या पाठामध्ये दिलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये समाजामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एक पर्यावरणाचा रक्षक पर्यावरण प्रेमी म्हणून आपण सर्वांनी योग्य प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला आपल्या या परिसराचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे. या सर्व बाबीसाठी आपण एक योग्य प्रकारे अशी भूमिका घेऊन एक निश्चित असा कार्यक्रम, एक धोरण आपण सर्वांनी राबवायला हवं आणि आपल्या कृतीतून स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आपल्या आरोग्यदायी सवयीच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणाचं रक्षण आपण सर्वांना स्वतः करायचं आहे. तर ते आपण सर्वांनी मिळून करूयात आणि तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.